आणि माऊलीच्या चरणी एकच प्रार्थना करते की काही भागामध्ये खूप चांगला पाऊस झालेला आहे, काही भागामध्ये अजून पाऊस झालेलाच नाही. तर माझ्या बळीराजा सुखी राहण्यासाठी त्या ज्या भागामध्ये पाऊस नाही, पेरणा नाही झालेल्या त्या भागासाठी चांगला पाऊस पडू द्या असं आपण सगळेच जण माऊलीच्या चरणी प्रार्थना करूयात. रामकृष्ण हरी. यस सर. आज काटेवाडी इथे संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराजांची पालखी विसाव्यासाठी आलेली आहे. त्या निमित्ताने मी दरवर्षीप्रमाणेच आपल्याकडे सुद्धा महाप्रसादाचं आयोजन करत असते. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की इथे एक प्रथा आहे, आमचे जे धोबी असतात परीट, त्या ओल्या घड्या घालतात आणि पालखीचं आगमन होतं. तसा सोहळा संपन्न झालेला आहे आणि आता थोड्याच वेळामध्ये मेंढ्यांचं रिंगण सुद्धा आहे. तेही तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. अतिशय चांगल्या प्रकारे मेंढ्या आपल्या गोल म्हणजे आपण प्रदक्षिणा घालतो त्याप्रमाणे माऊलीला प्रदक्षिणा घालतात आणि त्यांच्या सुद्धा संवेदना माऊलीपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण म्हणूया की त्याच्यामध्ये सामील होतात. असा आगळा वेगळा सोहळा इथे काटेवाडी इथे संपन्न होत असतो. दरवर्षीप्रमाणे अत्यंत उत्साहामध्ये बारामतीमध्ये या पालखीचं स्वागत झालं. अतिशय चांगल्या प्रकारे भजन कीर्तनामध्ये आरती झाली. सगळे लोक अत्यंत उत्साहामध्ये सगळ्या वारकऱ्यांचं स्वागत करण्यासाठी सज्ज होते ना. आज काटेवाडीमध्ये ती पालखी आलेली आहे. इथल्याही लोकांनी मनोभावे सगळ्यांचं स्वागत केलेलं आहे. महाराष्ट्रातल्याच नव्हे तर प्रत्येक भारतातला किंवा इतर इंटरनॅशनल लोकसुद्धा ह्या पालखीचा कुतूहल म्हणून आज इकडे आलेले आहेत. त्या सगळ्यांचं ही जे पालखीचं प्रस्थान चालू आहे तिथे निर्विघ्न पार पडू दे यासाठी आपण सगळेच प्रार्थना करत असतो. आणि आम्ही सुद्धा महाराष्ट्र शासन म्हणून प्रत्येक गोष्ट जी की वारकऱ्यांना त्यांचा प्रवास सुसह्य होईल, आरोग्यदायी होईल, कुठल्याही अपघाताविना होऊ दे यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो. प्रशासनाला तसे सगळेच विभाग अत्यंत काळजी घेत असतात. अत्यंत चांगल्या प्रकारे व्यवस्था ठेवलेली आहे. तरीसुद्धा मी सगळ्यांना सांगते की आपलं पालखी प्रस्थान नीट होण्यासाठी सर्वांनीच त्याची काळजी घेतली पाहिजे. बारीक सारीक ॲक्सिडेंट चुकून होत राहतात, पण त्यासुद्धा होऊ नये यासाठी प्रत्येक नागरिकांनी, बहुतेक करून जास्त वयस्कर मंडळी या पालख्यांमध्ये आहेत, तर त्यांनी सुद्धा आपल्या आरोग्याची आणि इतर सगळीच काळजी घ्यावी अशी मी त्यांना विनंती करते. आणि माऊलीच्या चरणी एकच प्रार्थना करते की काही भागामध्ये खूप चांगला पाऊस झालेला आहे, काही भागामध्ये अजून पाऊस झालेलाच नाही. तर माझ्या बळीराजा सुखी राहण्यासाठी त्या ज्या भागामध्ये पाऊस नाही, पेरणा नाही झालेल्या त्या भागासाठी चांगला पाऊस पडू द्या असं आपण सगळेच जण माऊलीच्या चरणी प्रार्थना करूयात. आणि त्या प्रत्येक वारकऱ्यामध्ये जो सामील झालेला आहे, जो स्वागतासाठी आहे, त्या सगळ्यांचंच जी माऊली हृदयात आहे त्यांचं सगळ्यांचं दर्शन अत्यंत चांगल्या प्रकारे होऊ दे अशीच आपण सगळेजण मिळून प्रार्थना करूयात. धन्यवाद.